नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण DIET नंदुरबार येथे उत्साहात सुरू। नंदुरबार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीचे विशेष पुनर्प्रशिक्षण सत्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथे उत्साहात सुरू झाले आहे। या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा 2 जून ते 12 जून 2025 दरम्यान पार पडला होता। काही प्रशिक्षणार्थी अनुपस्थित राहिल्यामुळे किंवा परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025 या कालावधीत विशेष पुनर्प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले। हे प्रशिक्षण दररोज सकाळी 9:15 ते 5 या वेळेत घेण्यात येत आहे। प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक प्राचार्य डॉक्टर रमेश चौधरी असून त्यांचे मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रभावी नियोजन करण्यात आले। केंद्र संचालक विनोद लवांडे यांचे नेतृत्वाखाली व पुष्कराज पाडवे यांच्या तांत्रिक सहकार्याने प्रशिक्षणाची अंमलबजावणी होत आहे। तसेच या प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी उपशिक्षणाधिकारी लोहकरे उपस्थित होते। या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी सुलभक मार्गदर्शक म्हणून अनिल माडी, बाळासाहेब सूर्यवंशी, गणेश पाटील, भूषण निकम, अनिल वेंडाईत, अलका पाटील, राजेंद्र माडी, देविदास पाटील, विजय ठाकूर, सुजाता साळवे, गौतम ईशी, मच्छिंद्र पाटील कार्यरत आहेत। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद लवांडे, सूत्रसंचालन गणेश पाटील, आभार प्रदर्शन अनिल माडी यांनी केले। या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अभ्यासक्रम आराखडा, भारतीय ज्ञान प्रणाली, शालेय संस्कृती व मूल्यांची रुजवणूक, 21व्या शतकातील कौशल्य, शैक्षणिक संशोधन, शाळा मूल्यांकन व गुणवत्ता, RTE 2009, मूल्यांकन पद्धती, सेवा हमी कायदा, व्यवसाय शिक्षण, तणाव व्यवस्थापन आणि शैक्षणिक आव्हाने अशा 25 विषयांवर तज्ञ मार्गदर्शन दिले जात आहे। मुख्य मार्गदर्शक डॉक्टर रमेश चौधरी यांनी NEP 2020 मधील विद्यार्थी केंद्रित शिक्षण, मूल्याधारित अध्यापन आणि शिक्षण क्षेत्रातील नवी दिशा याबाबत प्रभावी विवेचन केले। त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशिक्षणार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली। या उपक्रमामुळे शिक्षकांचे व्यावसायिक कौशल्य वृद्धिंगत होऊन शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावेल अशी प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केली। जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला। नवीन 21व्या शतकातली कौशल्य जर डेव्हलप करायची असेल, जसं की संभाषण कौशल्य असेल, त्यांना दुसऱ्याशी संवाद साधण्याचं कौशल्य असेल, 21व्या शतकाच्या कौशल्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग, चिकित्सक दृष्टिकोनातून विचार करता आला पाहिजे। या कौशल्याचा वापर करायचा असेल तर शिक्षकांनी आपली भूमिका ही काळानुसार बदलली पाहिजे। तर आपण शिक्षक म्हणून वर्गात मार्गदर्शक न करता फॅसिलिटेशन म्हणजे सुलभक होऊया। आपण जर सुलभक झालो तर मुलांची ग्रोथ वाढते, आपलं वर्गातलं बोलणं कमी होतं आणि मुलांचं बोलणं वाढतं आणि मुलांच्या आंतरक्रिया वाढतात। शिक्षणाची प्रक्रिया ही मुलांसोबत विद्यार्थी शिक्षक, विद्यार्थी शैक्षणिक साहित्य या पद्धतीने जर झाली तर मुलांचा विकास हा व्यवस्थित होतो। नाहीतर मुलं हे पारंपरिक पद्धतीने वर्गात त्यांना कंटाळवाणे वाटतं की त्यांना ते गोष्टीत इंटरेस्ट वाटत नाही, नाईलाजाने बसलेले असतात। म्हणून मुलांचं वर्गातील उपस्थितीचे प्रमाण कमी होतं, शिकण्यातलं प्रमाण कमी होतं, वैचारिक लेखन, वाचन, संवाद साधण्याचं कौशल्य कमी होतं। म्हणून थोडंसं आपण मुलांना समजून घेऊया की मूल समजून घेताना मुलांना काय अपेक्षा आहे। आजच्या काळातली मुलं ही वर्गात येतानाच आज तंत्रज्ञानाच्या मदतीने मोबाईल असेल किंवा TV असेल याच्या माध्यमातून आपल्या सोबत अनेक अनुभव घेऊन येतात। त्या अनुभवाला पुढचे अनुभव आपल्याला जोडायचे आहे, कारण मुलगा हा अनुभव घेऊनच वर्गात आलेला असतो। आता पहिलीच्या वर्गात जरी एखादा मुलगा आला तरी तो पूर्वी आपण जसं म्हणायचो की मातीचा गोळा असतो असं अजिबात नाही। प्रत्येक मुलामध्ये 5 वर्ष 6 वर्षामध्ये त्याच्या वयात जे जे काही अनुभव असतात त्या अनुभवाच्या आधारे तो वर्गात प्रविष्ट झालेला असतो। त्याच्याकडे कोणते अनुभव आहेत तो आपण विचार करून पुढचे अनुभव त्याला जोडले पाहिजे। म्हणून शिक्षकाची भूमिका ज्ञानरचनावादात काय माहिती का की वातावरण निर्मिती करणे। काय करणे? वातावरण म्हणजे जेवढं आपण वातावरण निर्मिती कराल की आपल्याला नेमकं या तासिकेत काय करायचंय, या तासिकेत आपल्याला चर्चा करायची, या तासिकेत आपल्याला काही भाषिक खेळ खेळायचे, या तासिकेमध्ये आपल्याला कम्युनिकेशन संवाद साधायचा, एखादं नाट्यकरण करायचंय, एखादं संबोधावर आपल्याला चित्र किंवा डिजिटल साधनाच्या मदतीने चर्चा घडवून आणायची। कारण आताच्या कन्सेप्ट या
या डिजिटल रिसोर्सच्या मदतीने सोप्या होतात. जसं की आता गुगल शिकवतात आपण दिवस आणि रात्र. दिवस आणि रात्र ही संकल्पना आपण जर चित्रातून शिकवली आणि व्हिडिओतून शिकवली तर चांगली कोणती असेल? मुलं विसरत नाही. म्हणून मुलांसोबत आपण नवीन नवीन अध्ययन अनुभवाची जोडणी करा. रोज शिक्षकाने वर्गात गेल्यानंतर मुलांनी वाट बघितली पाहिजे, असे अध्ययन अनुभव योजले पाहिजे. आपण त्याच पद्धतीने मुलांसमोर जर गेलो तर मुलांना कंटाळवाणं वाटतं. काल जिथं संपलं होतं तिथूनच सुरू करायचं. काल आपण मुलांना विचारतो काल आपण कुठे होतो, हे जर वेळ येत असेल तर आपलं शिकवणं हे पारंपरिक पद्धतीने असं समजायचं. ते आपल्याला माहिती असतं की काल आपण ही ऍक्टिव्हिटी घेतली होती, आता याच्या पुढे आपण असं करणार आहोत आणि आज आपण मध्येच ती सोडायची. उद्या मुलांनी पुन्हा आपली वाट बघितली पाहिजे, या दृष्टीने आपला गायडन्स पुढे कंटिन्यू पाहिजे. जसं की आपण टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून ते कार्टून बघत असतील किंवा इतर चॅनल बघतात बरं का, तारक मेहता का उलटा चष्मा सारखे चॅनल बघतात, त्याच्यावर बघतात, तर ते कुठे संपतं आणि पुढे काय असेल ही त्यांना उत्कंठा लागते. म्हणून पुन्हा तो कार्यक्रम बघण्याची त्यांना आतुरता असते. तसं आपल्या अध्ययन अध्यापनामध्ये रोज नवीन अध्ययन अनुभवाची योजना पाहिजे. वातावरण. लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार. साठी एवढंच. ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.